हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स। बघा या सुंदर अशा ब्लाऊज पीसापासून आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी गोल गळ्यावर डिझाईन कशी केली ते दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। बघा हे अस्तर मी कटिंग करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित फोल्ड करून गठी घालून घेतलेलं आहे। बघा तर ह्याची आता मी तुम्हाला माप सांगते। छातीची गडी आपली 11.5 आहे, उंची आपली 14 आहे, शोल्डर 5.25 व मुंडा 5.25 आहे। रुंदी 2 घेऊन गळ्याला बॉक्स तयार करायचा आहे। गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। बघा गळा मी 10.5 घेतलेला आहे। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे। आता गळावरती चिचोळा व खाली पसरट कसा ठेवायचा ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा इथून आतल्या साईडला बघा आणि दाखवते तुम्हाला, इथून आतल्या साईडला 1.25 इंच मारून घ्यायचं, अशी परत तिरकी रेष मारून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही तेवढाच गोल आकार असा एक्स्ट्राचा करायचा, जेणेकरून काही शोल्डर आपली खाली वरती हलणार नाही व खाली गळा आपला रुंद होईल। अशा प्रकारे गोल गळ्याचं कटिंग करायचं आहे, म्हणजे खाली गळा पसरट होतो, वरती गळा एकदम कमी होतो। त्यामुळे काय होतं, गळा बसल्यावर अगदी पसरट आणि छान असा पाठीत बसतो व एकदम असा रुंद बसतो, त्यामुळे दिसायला खूप छान दिसते। बघा ज्यांना डीप नेक पाहिजे असतं, खाली पसरट पाहिजे असतं, त्यांच्यासाठी ही ट्रिक केली तरी चालेल। पण ज्या बारीक असतात 38-30चं छातीचं ब्लाऊज असेल तर त्या अशा व्यक्तींना ही ट्रिक करायची नाही, जेणेकरून काय होईल त्यांचे शोल्डर उतरणार। ज्या ब्रॉड बायका असतात त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप उपयोगाची आहे। मेन फॅब्रिक सवयचं ठेवलेलं आहे, त्याच्यावर अस्तर व्यवस्थित ठेवून असं आपल्याला टाचण्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत। बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं लावून 5 इंचाचं मार्जिन पकडत बघा थोडं 5 इंचाचं मार्जिन जसं आहे तशी गळ्याचा आपण फक्त कपडा फिरवायचा आहे। बघू शकताय तुम्ही अगदी आहे तसं हळूहळू गळा कपडा फिरवून 5 इंचाचं मार्जिन पकडत मी गळ्याला सुंदर असा आकार देऊन घेतलेला आहे। ज्या टाचण्या लावलेल्या आहेत ते काढून एका सुई धाग्यात जे रील असते त्यात व्यवस्थित लावायचं। बघू शकता ही आपली डायरेक्ट कमरपट्टी तयार होणार आहे। इथं पण आपलं 5 इंचाचं मार्जिन पकडत कमरेला खालच्या बाजूला टीप मारून घ्यायचे आहे। बघू शकता जसा गळा आपण स्टिच केलेला आहे अगदी तसाच बरोबर असा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। गळा कटिंग करताना कुठेही आपला अस्तरचा कपडा कट होणार नाही ह्याची काळजी घेत संपूर्ण गळा व्यवस्थित कटिंग करायचा आहे। संपूर्ण गळ्यावरती छोटे छोटे असे हुक्स देऊन कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा व्यवस्थितरित्या फोल्ड होईल। बघू शकताय तुम्ही कमरपट्टी व गळ्याच्या मध्ये हात घालून आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचा आहे। बघू शकताय दोन्ही हाताने अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित असं प्रेस करत आपल्याला दाबटीप मारायचे आहे। बघू शकता व्यवस्थित दोन्ही साईडने कमरेचा भाग व गळ्याचा भाग मी दोन्ही साईडने व्यवस्थित असा प्रेस करून घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही ते व्यवस्थित असं प्रत्येक वेळेला बघत दाबटीप मारून घ्यायची आहे। जसा कपडा आहे तसा कुठेही ओढायचा नाही, कपडा अगदी हलक्या हाताने हळूहळू पुढे सरकवत आपल्याला छान असे दाबटीप मारायचे आहे। बघा थोडंसं किंचितचं आपलं मेन फॅब्रिक मी ओढत आहे, किंचितचं जास्त ओढायचं नाही, गळा जास्त ओढाताना केला की लूज पडतो। बघा किती सुंदर आपली अशी दाबटीप मारून झालेली आहे। बघू शकते कमरेच्या भागालाही तसंच व्यवस्थित असं प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे। प्रत्येक वेळेला कपड्यावरून व्यवस्थित असा हात फिरवायचा आहे, जेणेकरून आपली दाबटीप व्यवस्थित बसेल आणि दिसायला खूप सुपिरियर दिसेल।
बघा किती सुंदर आलेलं आहे. बरोबर गळ्याचा मध्य सेंटर पाठीत करायचा आहे आपल्याला. मध्य सेंटरवरती बरोबर गळामध्ये घेऊन मध्य सेंटरवरती असे आपल्याला टिक मार्क करायचे आहे. बघा गळ्याला असं थोडासा मी वेगळा आकार देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी थोडासा लाईटच द्यायचा आहे जेणेकरून आकार चुकला तर आपला पुसता यावा. थोडासा खाली असा निमुळता पाण्याचा शेप द्यायचा आहे. बघा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. हाच सेम आकार आपल्याला ह्या बाजूला उमटवायचा आहे. त्याच्यासाठी थोडंसं डार्क करून घ्यायचं जेणेकरून काय होईल, हा एकदम व्यवस्थित असा आपला त्या साईडला आकार उठून जाईल. बघू शकताय तुम्ही. थोडंसं असं त्याला प्रेस करून घ्यायचं. आपल्याला पुसड आकार दिसत आहे तो थोडासा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसा आकार मी सेम ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता बघा ही अशी मी पट्टी काढलेली आहे एक साईडची. तर या पट्टीचं माप दाखवतो तुम्हाला. 2.5 इंचाची आपली पट्टी आहे. लांबी ही भरपूर काढायची आहे. जेवढा तुमचा गळा असेल त्या गळ्याच्या डबल टिबल लांबी घ्यायची आहे. बघू शकते. उलट्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेली आहे व सरळ 1.5 इंचाचं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. पूर्ण पट्टीला तशी सेम टीप मारून घ्यायची आहे. बघा व आपली पट्टी मार्तूलच्या साह्याने फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून काय ती सुलटी होईल. आपण उलटी टीप मारल्या ती सुलटी होईल. ही अशी आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. एकसारखी हाताने ही जी टीप मारली ही बरोबर मध्य सेंटरला ठेवायची आहे व अशी प्रेस करत आपल्याला एकसारखे प्रेस करून घ्यायचे. इथे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इस्त्रीही करू शकता. बघा व्यवस्थित प्रेस करत असं छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. सून म्हणा प्लेट्स म्हणा जेणेकरून आपली फ्रिल खूप सुंदर येईल. बघू शकताय तुम्ही. अगदीच एकसारख्या सगळ्या आपल्या चून आल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या फ्रिलला खूप छान असं लुक येईल. बघा मी एकच सारखे सगळ्या प्लेट्स टाकत आहे. तिथे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली फ्रिल तयार होत आहे. बघा किती सुंदर अशी झालेली आहे. ही फ्रिल काही एवढी पुरणार नाही पण ह्याच्यासाठी मी एक्स्ट्रा फ्रिल आणखी घेऊन व्यवस्थित अशी फ्रिल तयार करून ठेवलेली आहे. ती मी ह्याला अटॅच करून ब्लाऊजला लावणार आहे. बघू शकताय अशीच मी फ्रिल अटॅच करून घेतलेली आहे. आता ही जशी आहे तशी अगदी व्यवस्थित जी आपली मध्य सेंटरची टीप होती ती खालच्या बाजूला ठेवायची. तर आकार दिलेला आहे त्या आकारावर बरोबर मध्य सेंटरला ठेवत अगदी व्यवस्थित अशी संपूर्ण ब्लाऊजला फ्रिल जोडून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जसं आपण गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच त्याच पद्धतीने व्यवस्थित असं आपल्या फ्रिलवरून व्यवस्थित अशी जो गळा ड्रॉ केलेला आहे त्या गळ्यावरून व्यवस्थित अशी फ्रिल ठेवत अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. एकसारखी व्यवस्थित जसा गळा ड्रॉ केलेला अगदी तसा व्यवस्थित आपली फ्रिल अटॅच झाली पाहिजे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी फ्रिल अटॅच करायची आहे. इथं आपला जो मध्य सेंटरला जो आपला त्रिकोण मी पान गळ्याचा खाली शेप दिलेला आहे त्या गळ्याच्या तिथे थोडीशी फोल्ड करून आपल्याला फ्रिल घ्यायची आहे जेणेकरून जो आपला कोपरा आपण दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा येईल. बघू शकताय थोडासा कपडा मी फिरवून घेतलेला आहे. बघा फ्रिलला थोडीशी घडी टाकलेली आहे. आता परत आहे तसा जशी डिझाईन मी ड्रॉ केली होती अगदीच गळ्याचा शेप जसा दिला होता त्याच्यावर व्यवस्थित अशी संपूर्ण फ्रिल ब्लाऊजला मी अटॅच करून घेणार आहे. इथं पुढचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलं नाही आहे.
व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून बघा संपूर्ण अशी फ्रिल मी व्यवस्थित अशी अटॅच करून घेतलेली आहे। ही साडीच्या मॅचिंगची लेस मी त्याच्यावरती बरोबर मध्य सेंटरला लेस ठेवून त्याच्यावरती मी लेस लावून घेतलेली आहे। तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता। बघा पण माझा सारखा दोरा कट होत आहे, त्यामुळे इथं थोडंसं फास्टमध्ये बघा फक्त अशी लेस लावत जायचं आहे। इथं सारखा दोरा माझा कट होत आहे म्हणून शक्यतो मी करून पुढची लेस कशी लावायची हे तुम्हाला डिटेल दाखवणार नाही आहे, पण बरोबर मध्य सेंटरवर जशी आपली अटॅच केलेली फ्रिल अटॅच केलेली आहे अगदी त्याच्यावरून अशी संपूर्ण आपली फ्रिलवरती लेस लावत जायचं आहे। लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता। बघा मी डिटेल व्यवस्थित दाखवलं नाही कारण माझा सारखा दोरा फार तुटत होता म्हणून मी थोडं स्किप केलेलं आहे, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या। असे संपूर्ण डिझाईन मस्तपैकी अशी आपली तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। इथे एक मी छोटासा पॅच लावून घेणार आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार। बघा किती सुंदर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार